चॅनलद्वारे मी तुमच्या न्यूज चॅनलद्वारे मी सर्वांना विनंती करते की 20 तारखेला मशाल चिन्हाच्या समोरचं बटन दाबून भरघोस मताने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवडून द्या, आघाडीला निवडून द्या, मतदारांना विनंती आहे. धन्यवाद. आज आपण वर्ली विधानसभेमध्ये आलेलो आहेत. या ठिकाणी आपल्याला काही महिला दिसत आहेत. यांच्या गळ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मशाल चिन्हाचे मोपलर दिसत आहेत. आपण यांना विचारूया, आपण कुठून आला? वर्ली पोलीस कॅम्पवरून. आम्ही आता प्रचार करून आलो. अच्छा, प्रचार करून आला. या शिवसेनेकडे आपण कसे बघता? शिवसेना ही 1966 साली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी लोकांच्या हक्कासाठी पक्ष स्थापन केलेला ही शिवसेना आहे. शिवसेना हे साहेबांनी लावलेला वृक्ष आज वटवृक्ष झाला आहे आणि त्या वटवृक्षाची आम्ही मुळं आहोत. याच्यामध्ये आपल्याला कसं दिग्गज ह्या ठिकाणी मिलिंद देवरा, संदीप देशपांडे हे देखील उभे आहेत. यांच्याकडे आपण कसं बघता? काय माहिती आहे, नेते कोणतरी अजून एक शिटीवर आहे, एक सिलेंडर आहे, भरपूर लोक आहेत, त्यांचं कोण नाव घेत नाही. नुसतं मिलिंद देवरा, संदीप देशपांडे हे कुठल्या अँगल दिग्गज आहेत? आता बघा, मिलिंद देवरा हे तिकडे केंद्रात पाठवलेले खासदार आहेत, त्यांच्याजवळ ते पद आहे, खासदार आहेत. मग त्यांना जर इथे जिंकण्याचा विश्वास असता तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन ते उभे राहिले असते. ते पदाचा राजीनामा दिला नाही, कारण त्यांना 100% गॅरंटी आहे त्यांना इकडे बलीचा बकरा बनवला आहे, इथे ते हारणार आहेत आणि परत तिकडे जाऊन जॉईन होणार आहेत त्या पदावर, म्हणून त्याने राजीनामा दिला नाही. आणि संदीप देशपांडे म्हणाल तर आता आमच्या सिद्धेश शिंदेने त्यांना एक ऑफर दिले, आव्हान दिले की तुम्ही निशिकांत शिंदेसमोर उभं राहून नगरसेवक जिंकून दाखवा. म्हणजे त्याच्यावरून कळतच ना काय आहे ते. तो काहीतरी बोलत होता की तिकडे पार्किंगला हे चालतं, कोण आमदाराचा भाऊ घेतो, असं घेतो. पण त्या पार्किंगमधून किती लोकांची घरं चालतात, किती लोकांच्या चुली पेटतात आणि किती लोकांच्या मुलांच्या फिया भरल्या जातात हे त्याला माहिती आहे का? 40 आमदार गेलेत, शिवसैनिक गेला नाही किंवा शिवसेनेचे मतदार गेले नाहीत. आमदार जाऊन काय होतं आहे? हे बघा, तुम्हाला आता पहिलंच बोलली मी की आमची शिवसेना हा एक मोठा वटवृक्ष आहे आणि आम्ही त्याची मुलं आहोत. तर आम्हीच जर इथं हजर आहोत, ते आमदार खासदार काय नेहमी सीझनला साहेब जसे ठरवतील, आता ह्याला तिकीट दिलं आमदाराचं खासदाराचं, तसे ते येतात, निवडतात. आता जसं वटवृक्षावर जशी फळं लागल्यावर कावळे येतात, खातात, निघून जातात, तशी यांनी पदं भोगली, सगळी सुविधा घेतली, सर्व त्यांना गोष्टी मिळाल्या पक्षाकडून, घेतलं, निघून गेलेत. काही फरक पडत नाही लोकांना, स्थानिक लोकांना किंवा स्थानिक इथे शिवसैनिकांना, शिवसैनिकाच्या ताळ्याघातला शिवसैनिकाला किंवा इथल्या मतदारांना आमदार खासदार जाऊन काही फरक पडत नाही. त्यांना प्रिय आहे त्यांची शिवसेना. आणि आता परत निवडून का यावी असं आपल्याला वाटतं? हे बघा, आता ह्या वर्ली विभागातच सांगेन मी तुम्हाला. जर सगळ्या विभागाचं सांगायला, कामं सगळे आमच्या तोंडावर आहेत, नजरेवर आहेत, आम्ही पाहिलेले आहेत. तर सर्वच विभागाचं सांगायला बसली तर 4 दिवस तुम्हाला पुरणार नाहीत. आणि तुम्ही रील टाकणार आहे 2-3 मिनिटाची आहे ना, 2-3 मिनिटाचा विषय टाकणार तुम्ही. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते. थोडक्यात म्हणजे वर्ली पोलीस कॅम्पचा फंड, वर्ली पोलीस कॅम्पचं ज्या बिल्डिंगीचा अवस्था जी खराब अशी अवस्था होती ती आम्हाला माहिती आहे तिथली. तो फंड त्यांनी 93 कोटीचा फंड पास करून अजित साहेबांनी आणला त्या दुरुस्तीसाठी. परत ही जी समोर तुम्हाला भिंत दिसते ही आदित्य साहेबांच्या फंडातून आहे. ह्या विभागात जेवढी गार्डन आहेत त्यांचं सगळ्यांचं शिशुभीकरण केलं आहे, आदित्य साहेबांच्या फंडातून झाले. इथले क्षमाकोटाचा रस्ता झाला आहे, मग ओपन जिम असो किंवा वयस्कर लोकांसाठी, सिनियर सिटीजनसाठी 2-4 जागी शेड बांधले आहेत त्या असो, किंवा सगळ्यात मोठं काम त्यांचं म्हणजे सर्व जाती धर्मांच्या मंदिरांची जे त्यांचं जे डेव्हलप करण्यासाठी किंवा त्यांचं आपण मराठीमध्ये त्याला जीर्णोद्धार म्हणतो तर करण्यासाठी सगळ्यासाठी त्यांनी एक मदत केलेली आहे. आणि आमचं हे जे दत्त मंदिर आहे वर्ली पोलीस कॅम्पातलं, त्याचा इतका सुंदर जीर्णोद्धार केला आहे आदित्य साहेबांनी. कारण थकून बघून आलेला पोलीसवाला नेहमी तिथे पाया पडायला जातो, खूप सुंदर. परत सार्वजनिक गणेशोत्सव जिथे आमचा होतो त्याचाही कामाला मोठे शेड बांधून दिले. इथले रस्ते असो, लादीकरण असो, अगदी ती नगरसेवकची पण कामं, रस्ते, गार्डन असो, शिशुभीकरण असो, सिनियर सिटीजन लोकांना बसण्यासाठी केलेले कट्टे असो, शेड, हे सर्व आदित्य साहेबांच्या फंडातून. आदित्य साहेबांचं इथे एक पुष्कळ काम आहे, मग ते पुरणार नाही, इतकी कामं आदित्य साहेबांची आहेत. माझं नाव कल्पना शशिकांत सुर्वे. आपण काय बोलणार? नमस्कार, जय महाराष्ट्र, जय हिंद. मी सुरेखा पाटील. आदित्य साहेब आमच्या वर्धीच्या याच्यामधून उमेदवार आहेत आणि त्यांची कामं आहेत आणि एक आम्हाला पोलीस कुटुंबाला दिलासा आहे. आदित्य साहेबांचा त्यावरती अभ्यास आहे. हाऊसिंग